नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 1 संख्याज्ञान उपघटक 5 3 अंकी संख्येची विस्तारित रूपात मांडणी व्यवसाय। प्रश्न पहिला, 550 या संख्येची विस्तारित मांडणी कशी कराल? विद्यार्थी मित्रांनो, 550 म्हणजे 550। आता या संख्येची करायची आहे आपल्याला विस्तारित मांडणी। शतक स्थानी असणारा 5 ज्याची स्थानिक किंमत आहे 500 अधिक दशक स्थानी असणारा 5 ज्याची स्थानिक किंमत आहे 50 आणि एकक स्थानी आहे 0। मित्रांनो, 0ची या ठिकाणी स्थानिक किंमत एकक स्थानी आहे, स्थानिक किंमत 0च आहे अधिक 0 म्हणजे 500 अधिक 50 अधिक 0। हा 0 नाही घेतला तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकतो। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 500 अधिक 50। प्रश्न नंबर 2, 800 अधिक 30 अधिक 5 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, 800 अधिक 30 अधिक 5 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या 5, 3 आणि 8। आपण सगळ्यांची करणार बेरीज। 800 अधिक 30 अधिक 5 उत्तर आलं 835। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 835। प्रश्न नंबर 3, 202 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? विद्यार्थी मित्रांनो, संख्या आहे 202। आता या संख्येची आपल्याला करायची आहे विस्तारित मांडणी। शतक स्थानी आहे 2, त्या 2ची स्थानिक किंमत आहे 200 अधिक मित्रांनो दशक स्थानी असणारा 0 त्याची स्थानिक किंमत 0च असणार आहे। ती नाही घेतली तरी सुद्धा चालू शकते किंवा दशक स्थानी आहे म्हणून 2 शून्य लिहिले तरी आपण या ठिकाणी चालेल। आणि एकक स्थानी आहे 2 ज्याची स्थानिक किंमत आहे 2 म्हणजे 200 अधिक डबल 0 अधिक 2 किंवा 200 अधिक 2 या ठिकाणी उत्तर बरोबर असेल। मग तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 200 अधिक 2। मित्रांनो, हे दशक स्थानी असणारा 0 ज्याची स्थानिक किंमत 0च असणार आहे। हा नाही घेतला तरी चालू शकतो म्हणजे 200 अधिक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 4, 950 या संख्येची विस्तारित मांडणी कशी लिहाल? विद्यार्थी मित्रांनो, 950 म्हणजे 900ला 25 कमी म्हणजे 875। 875 म्हणजे 950 म्हणजे 900ला 25 कमी। आता या संख्येची विस्तारित मांडणी काय होणार? 8 आहे शतक स्थानी, 8ची स्थानिक किंमत 800, 7 आहे दशक स्थानी, 7ची स्थानिक किंमत 70 आणि 5 आहे एकक स्थानी, 5ची स्थानिक किंमत 5 म्हणजे 800 अधिक 70 अधिक 5। म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 800 अधिक 70 अधिक 5। प्रश्न नंबर 5, 3 अंकी सर्वात मोठ्या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? विद्यार्थी मित्रांनो, 3 अंकी सर्वात मोठी संख्या। आता 1 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे 9, 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या 99 आणि 3 अंकी सगळ्यात मोठी संख्या 999। आता या संख्येची आपल्याला लिहायची आहे विस्तारित मांडणी। मग शतक स्थानी असणारा 9 ज्याची स्थानिक किंमत आहे 900, दशक स्थानी असणारा 9 ज्याची स्थानिक किंमत आहे 90 आणि एकक स्थानी असणारा 9 ज्याची स्थानिक किंमत आहे 9 म्हणजे 900 अधिक 90 अधिक 9। म्हणजे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 900 अधिक 90 अधिक 9। प्रश्न नंबर 6, 4 अधिक 40 अधिक 800 ही विस्तारित मांडणी असणारी संख्या कोणती? मित्रांनो, विस्तारित मांडणी दिलेली आहे। आपण सगळ्या संख्यांची बेरीज करणार म्हणजे आपल्याला मिळेल ती संख्या 4 अधिक 40 अधिक 800। मित्रांनो, यांची करणार आपण बेरीज। 484 404 आणि 808 844 हे आपलं योग्य उत्तर आहे। किंवा आपण अशी सुद्धा मांडणी करू शकतो 800 अधिक 40 अधिक 4 उत्तर तेच येणार आहे 4 4 आणि 8 844। सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 844। प्रश्न नंबर 7, 125 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? विद्यार्थी मित्रांनो, 125 म्हणजे 100 आणि 100चा पावभाग म्हणजे 125। 125 म्हणजे 125 या संख्येची विस्तारित मांडणी।
1 ची स्थानिक किंमत आहे 100, 2 ची स्थानिक किंमत आहे 20 आणि 5 ची स्थानिक किंमत आहे 5. म्हणजे 100 अधिक 20 अधिक 5 ही झाली 1,400 या संख्येची विस्तारित मांडणी. म्हणजेच 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 100 अधिक 20 अधिक 5. प्रश्न नंबर 8, 70 अधिक 7 अधिक 900 ही विस्तारित मांडणी असणारी संख्या कोणती? मित्रांनो, विस्तारित मांडणी दिलेली आहे, फक्त अंकांची बेरीज करायची आहे. सगळ्यात अगोदर मोठी संख्या लिहिली तरी चालेल, त्यानंतर लहान आणि लहान. 900 अधिक 70 आणि अधिक 7 या ठिकाणी येणार 7, 7 आणि 9, 977 मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. म्हणजे 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 977. प्रश्न नंबर 9, 400 अधिक 60 अधिक 8 अशी विस्तारित अक्षरी मांडणी असलेली संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, 400 अधिक 60 अधिक 8 यांची करणार आपण बेरीज. 8, 6 आणि 4 उत्तर आलं 468. विद्यार्थी मित्रांनो, 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 468. प्रश्न नंबर 10, 500 अधिक 5 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, 500 अधिक 5 फक्त बेरीज करणार, कारण की आपल्याला विस्तारित मांडणी दिलेली आहे. उत्तर येणार 505 म्हणजे 505. विद्यार्थी मित्रांनो, 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 505. प्रश्न नंबर 11, 750 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? विद्यार्थी मित्रांनो, 750 म्हणजे 700ला 25 कमी म्हणजे 675. 675 म्हणजे 750. आता या संख्येची विस्तारित मांडणी 6 आहे शतक स्थानी ज्याची स्थानिक किंमत आहे 600, 7 आहे दशक स्थानी ज्याची स्थानिक किंमत 70 आणि 5 आहे एकक स्थानी ज्याची स्थानिक किंमत आहे 5. मित्रांनो, 600 अधिक 70 अधिक 5 असं उत्तर आपल्याला कुठं दिसतंय? आता पर्याय क्रमांक 1 आहे 700 अधिक 70 अधिक 5. मित्रांनो, 700 येणार नाही, या ठिकाणी 600 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक अ चुकीचा. पर्याय क्रमांक ब आहे 600 अधिक 20 अधिक 5. मित्रांनो, 20 कसे येतील? या ठिकाणी 70 येतील, म्हणून ब सुद्धा चुकीचा. पर्याय क्रमांक क आहे 600 अधिक 70 अधिक 5. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक क आहे बरोबर. आणि पर्याय क्रमांक ड 600 अधिक 50 अधिक 7. मित्रांनो, 600 अधिक 70 अधिक 5 यायला पाहिजे. ड सुद्धा पर्याय चुकीचा आहे, फक्त क हा पर्याय योग्य आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 खालच्या 4 पर्यायांमध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त क योग्य. 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 12, खालीलपैकी कोणत्या संख्येची विस्तारित मांडणी योग्य आहे? मित्रांनो, कोणत्या संख्येची विस्तारित मांडणी योग्य आहे? पर्याय क्रमांक अ आहे 405. आता 405 ची विस्तारित मांडणी असेल 400 अधिक 5. मग 400 अधिक 50 अधिक 0 ही विस्तारित मांडणी चुकीची आहे. मित्रांनो, 405 ची विस्तारित मांडणी आहे 400 अधिक 5. पर्याय क्रमांक ब आहे 173. 173 ची विस्तारित मांडणी आहे 100 अधिक 70 अधिक 3. पर्याय क्रमांक ब आहे बरोबर. पर्याय क्रमांक क 260. 260 ची विस्तारित मांडणी 200 अधिक 60 अधिक 0 बरोबर. पर्याय क्रमांक क बरोबर आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड 836. 836 ची विस्तारित मांडणी 800 अधिक 60 अधिक 30. मित्रांनो, चूक आहे. 800 अधिक 30 अधिक 6 यायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक ड चुकीचा आहे. मित्रांनो, फक्त ब आणि क हे 2 पर्याय योग्य आहेत. आपल्याला विचारलंय कोणत्या संख्येची विस्तारित मांडणी योग्य आहे? फक्त ब आणि क. म्हणजे 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त ब आणि क योग्य. प्रश्न नंबर 13, पुढीलपैकी विस्तारित मांडणीच्या एकूण किती जोड्या अयोग्य आहेत? विद्यार्थी मित्रांनो, अयोग्य म्हणजे चुकीच्या. किती जोड्या चुकीच्या आहेत? आता पर्याय क्रमांक अ आहे 705. आता 705 या संख्येची विस्तारित मांडणी 700 अधिक 50 अधिक 0. मित्रांनो, चूक आहे. 700 अधिक 5 हे उत्तर बरोबर आलं असतं. पर्याय क्रमांक अ चुकीचा. पर्याय क्रमांक ब आहे 136. आता 136 ची विस्तारित मांडणी 100 अधिक 30 अधिक 6. पर्याय क्रमांक ब आहे बरोबर. पर्याय क्रमांक क आहे
873ची विस्तारित मांडणी असेल 800 + 70 + 3. मित्रांनो या ठिकाणी 7च दिलेत, म्हणजे पर्याय क्रमांक क सुद्धा आहे चुकीचा. पर्याय क्रमांक ड आहे 450. विद्यार्थी मित्रांनो 450 या संख्येची विस्तारित मांडणी असेल 400 + 50 + 0, पण आपल्याला या ठिकाणी दिले 4 + 5 + 0. पर्याय क्रमांक ड आहे चुकीचा. आपल्याला प्रश्न विचारला होता विस्तारित मांडणीच्या एकूण किती जोड्या अयोग्य आहेत, तर 1, 2 आणि 3. मित्रांनो 3 जोड्या अयोग्य आहेत, म्हणजे 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3. प्रश्न नंबर 14. 3 अंकी सर्वात लहान विषम संख्येची विस्तारित मांडणी कोणती? विद्यार्थी मित्रांनो 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या. आता 1 अंकी सगळ्यात लहान संख्या 1, 2 अंकी सगळ्यात लहान संख्या 10, 3 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे 100. पण आपल्याला प्रश्न विचारला आहे 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या. विद्यार्थी मित्रांनो 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या आहे 101. आणि आता आपल्याला 101ची विस्तारित मांडणी लिहायची आहे. शतक स्थानी असणारा 1 ज्याची स्थानिक किंमत आहे 100, दशक स्थानी असणारा 0 ज्याची स्थानिक किंमत 0च आहे. मित्रांनो ती लिहिली नाही तरी सुद्धा चालते किंवा लिहिली तरी सुद्धा या ठिकाणी चालेल. 0 लिहावा लागेल या ठिकाणी. आणि एकक स्थानी आहे 1 ज्याची स्थानिक किंमत आहे 1च, म्हणजे 100 + 1 किंवा 100 + 0 + 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल. मित्रांनो पर्याय क्रमांक अ आहे 100 + 10 + 1 चूक. 100 + 0 + 0 पर्याय क्रमांक ब सुद्धा चूक. पर्याय क्रमांक क आहे 900 + 90 + 9 चूक. योग्य उत्तर आहे मित्रांनो 100 + 0 + 1. ड हा पर्याय बरोबर आहे. मग आता खाली आपल्याला पुन्हा 4 पर्याय दिलेले आहेत. ड पर्याय बरोबर आहे, म्हणजे 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ड योग्य. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 3 अंकी संख्येची विस्तारित रूपात मांडणी या टॉपिकवरील व्यवसाय या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.